brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची महापालिका म्हणजे जळगाव महापालिका. जुलै 2023 मध्ये जळगाव महापालिकेची मुदत संपली. आता जवळपास 7 वर्षांनंतर जळगाव महापालिका निवडणुका पार पडतात. एकूण 75 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. खरं तर महाराष्ट्रातील राजकारणात जळगावातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते चर्चेत असतात. त्यामुळे या नेत्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जाते. त्यामुळे जळगाव महापालिकेत कोणत्या पक्षाची सर्वात जास्त ताकद आहे? भाजप, शिवसेना की आघाडीतले पक्ष? हवा सगळ्यात जास्त कोणत्या पक्षाची आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ग्राउंड रियालिटी सोबत या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. जळगावातल्या एक पक्षाची स्थिती आपण आधी पाहूयात, त्यानंतर ही निवडणूक सर्वात जास्त कठीण कोणासाठी आहे, ग्राउंडवर नेमकी काय स्थिती आहे हे आपण पाहणार आहोत. भाजपने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी 2 आमदारांकडे धुरा सोपवली आहे. निवडणूक प्रभारी म्हणून 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नियुक्तीचं पत्र जारी होताच स्थानिक आमदार सुरेश भोळे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. या नाराजीच्या सुराचा धूर लागलीच प्रदेश पातळीपर्यंत पोहोचला. कुरबुर सुरू झाली आणि त्यानंतरच्या 2 ते 3 तासातच निवडणुकीसाठी भोळेंना प्रमुख करण्यासंबंधीचं पत्र जारी झालं. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जबाबदारी, नेतृत्व देण्याच्या या राजकारणात चव्हाण आणि भोळेंकडे संयुक्तपणे निवडणुकीची धुरा सोपवून पक्षश्रेष्ठींनी अंतिम अधिकार मात्र मंत्री गिरीश महाजनांकडेच राहतील असा संदेश देण्याची काळजी घेतली. म्हणजे चव्हाण प्रभारी, भोळे निवडणूक प्रमुख असले तरी रिमोट कंट्रोल मात्र महाजनांकडे आहे. तर भाजपमध्ये गेल्या महिन्यातच इतर पक्षांमधून झालेल्या इन्कमिंगमुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं सुद्धा बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षातील संघटनात्मक प्रमुखांसह मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. त्याचवेळी नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या नितीन लड्ढांनीही मुलाखती घेतल्याने भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तर जळगावात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेने भाजपच्या दुप्पट चांगली कामगिरी केली आहे. शिवसेनेचे नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत 6 पैकी 6 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत. म्हणजे शिंदे सेनेला जळगावात 100% यश मिळाले. तर भाजपने 15 उमेदवार उभे करून त्यांचे फक्त 8 उमेदवार नगराध्यक्ष झाले. म्हणजे जळगावात भाजपचं यशाचं प्रमाण 53% राहिलं. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचीच कामगिरी प्रभावी ठरली असून जनतेचा त्यांना पाठिंबा असल्याचं चित्र तयार झालंय. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात जितके आमदार भाजपचे निवडले गेले तितकेच शिवसेनेचेही निवडले गेले. भाजपकडे गिरीश महाजन ज्येष्ठ मंत्री आहेत, तर शिवसेनेकडेही गुलाबराव पाटील ज्येष्ठ मंत्री आहेत आणि ते अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे शिंदे सेनेने सर्व ताकद महापालिकेत लावायची म्हटलं तर जिल्ह्यातील 3 आमदार आणि स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांची शक्ती उपयोगात येऊ शकते. सर्वांचं आर्थिक आणि मनुष्यबळ कामाला लागलं तर शहरात मोठा विजय शिवसेनेला मिळू शकतो. त्या तुलनेत भाजपचे आमदार शहरात उतरले तरी सगळ्याच आमदारांना फील्डवर उतरून काम करता येणार नाहीये. कारण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. युती करायची की नाही हा तिढा अजून सुटलेला नाहीये. भाजपने निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. शिवसेनेचा गाडा मात्र स्थानिक पातळीवरचे पदाधिकारीच ओढताना दिसतात. शिवसेनेनेही जिल्ह्यातल्या एखाद्या आमदाराची प्रभारी म्हणून नियुक्ती केली असती तर त्यांच्या उमेदवारांमध्येही आत्मविश्वास आणि अधिक उत्साह संचारला असता. मात्र सध्या लोकप्रिय झालेल्या लाडक्या बहिणीसारख्या योजना, एसटीत निम्मे भाड्याची योजना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच सुरू झाल्या. त्यामुळे शिंदे यांची एखादी सभा शहरात महिला मतदारांवर मोठा प्रभाव पाडू शकते. तसं नियोजन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलं तर याचा निश्चितच फायदा शिवसेनेला होईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जळगावात नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवार दिलेला नव्हता. विधानसभा निवडणुकीतही अजितदादांचा फक्त 1 आमदार निवडून आलाय. त्यामुळे एकूणच जळगावात दादांची ताकद कमी आहे. आता महाविकास आघाडीची जळगाव महापालिकेत काय स्थिती आहे तर मागच्या टर्ममध्ये जळगाव महापालिकेत भाजपच्या 57, शिवसेना 15 आणि MIMच्या 3 जागा होत्या. शिवसेना पक्षफुटीनंतर शिवसेनेतले 15 नगरसेवक डिवाइड झाले. यातील ठाकरे गटात जे नगरसेवक होते त्यातील 6 नगरसेवकांनी पुढे भाजपात प्रवेश केला आणि जळगावातील ठाकरेंची आधीच कमी असलेली ताकद अजून कमी झाली. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील स्थिती जर पाहिली तर जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे एकही आमदार नाहीये.
जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जे जुने नेते होते, गुलाबराव देवकर असतील किंवा सुरेशदादा जैन यांच्यासारखे नेते असतील, हे सुद्धा युतीतल्या घटक पक्षांमध्ये गेल्यामुळे महाविकास आघाडीला महापालिकेसाठी सगळ्याच जागांसाठी उमेदवार देणंही आता कठीण जाणार आहे. अशातच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांसाठी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे गटासह राष्ट्रवादीचेही चेहरे मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडी जळगाव महापालिकेत फारशी स्पर्धेत नसेल. खरा सामना हा जर शिंदे आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेना आणि भाजपमध्ये असेल. अजून तरी म्हणजे हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करतोय या वेळेपर्यंत तरी जळगाव महापालिकेसाठी युती जाहीर करण्यात आलेली नाहीये. जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस असल्याचं वारंवार बोललं जात आहे. 75 जागांपैकी भाजपला 57 जागांवर जळगावमधून लढायचंय. मात्र शिंदे सेनेला फक्त 15 ते 17 जागा देण्याची भाजपची तयारी आहे. परंतु शिंदे सेनेची जास्त जागांची मागणी आहे, तर महाविकास आघाडी तर स्पर्धेत नसल्याचं चित्र सध्या दिसतंय. आता ग्राउंडवर नेमकी काय स्थिती आहे तर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासह इतर राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खरं तर आजपासून म्हणजे 23 डिसेंबर पासून उमेदवारांचे अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेपूर्वीच काही इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत जाण्यासाठी वेगळेच मार्ग निवडलेत. तिकीट अंतिम होण्याआधीच आपल्या प्रभागातील भाविकांना शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी स्वखर्चाने घेऊन जाण्याची लगबग सुरू झाली आहे. बस, भोजन आणि इतर सोयी सुविधांची व्यवस्था करून सामूहिक दर्शन यात्रांचं आयोजन इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येतंय. इच्छुकांच्या या उपक्रमामागे धार्मिक श्रद्धेचा आधार घेत मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी एका प्रभागातून एकापेक्षा अधिक इच्छुकांकडून अशा यात्रा आयोजित केल्या जात असल्याने धार्मिक यात्रा आयोजित करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्येही स्पर्धा वाढलेली दिसते. तर राजकीय विश्लेषकांच्या मते उमेदवारी निश्चित होण्याआधीच मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही सॉफ्ट कॅम्पेनिंगची सुरुवात मानली जाते. एकूणच जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले जात आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपली उपस्थिती प्रभागात ठसवण्यासाठी आणि जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळे सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करायलाही सुरुवात केली आहे. मंदिरांची रंगरंगोटी, दुरुस्ती, सभामंडप उभारणी, विद्युत व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी निधी देऊन स्थानिक नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे धार्मिक श्रद्धेला हात घालून समाजातील विविध घटकांचं समर्थन मिळवण्याची ही रणनीती असल्याचं बोललं जातंय. मात्र हे उपक्रम सामाजिक काम या चौकटीत बसवले जात असले तरी त्यामागे राजकीय उद्देश असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. तर असं सध्या जळगाव महापालिकेचं गणित आहे. एकंदरीत या सगळ्या माहितीविषयी तुम्हाला काय वाटतं? जळगाव महापालिका कोणाच्या ताब्यात असेल? जळगावात नक्की हवा कोणाची आहे? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.